इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात हा प्रश्न मला बरेच क्लायंट्स विचारतात. सो चला तर मग समजून घेऊया की टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. ऑडिटला मराठीत काय म्हणतात माहीत असेल तर कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी बरेच डॉक्युमेंट्स लागतात. त्यात काही डॉक्युमेंट्स बेसिक आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्कम असलं ना तरीही हे डॉक्युमेंट्स लागतात. आणि काही डॉक्युमेंट्स असे आहेत जे तुमच्या सोर्स ऑफ इन्कमप्रमाणे बदलतात. तर 6 असे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. एक, KYC डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड. 2, बँक स्टेटमेंट, तुम्ही ज्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय त्या वर्षाचं बँक स्टेटमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा निदान तुमच्याकडे पासबुक असणं गरजेचं आहे. आणि जे काही बँक अकाउंट डिटेल्स आहेत ना ते तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुमचे 3 बँक अकाउंट आहेत, तर त्या तिन्ही बँक अकाउंटचे बँक अकाउंट नंबर, IFSC कोड आणि बँक नेम ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्समध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे. 3, इंटरेस्ट सर्टिफिकेट्स. आता समजा तुमची एखादी FD आहे किंवा RD आहे आणि त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय, तर तुम्हाला त्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून इंटरेस्ट सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. आता ह्या इंटरेस्टची माहिती तुमच्या AIS मध्ये सुद्धा दिसते, पण तरी पण हे सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. AIS म्हणजे काय हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती लिंक आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. 4, होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट. तुम्ही जर होम लोन घेतला असेल आणि त्याच्यावरती जो काही इंटरेस्ट पे करताय त्याचा जर बेनिफिट क्लेम करणार असाल तर तुमच्याकडे होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 5, प्रॉपर्टी रेंट रिसिट्स. तुमची जर एखादी प्रॉपर्टी तुम्ही रेंटवर दिली असेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला जे काही रेंट येतं आहे त्याच्या रेंट रिसिट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि 6, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स. तुम्ही जर टॅक्स वाचवण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील तर त्याचे प्रूफ्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही एखादी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल तर त्याच्या प्रीमियमची रिसीट, किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमची रिसीट. तुम्ही जर एज्युकेशन लोन घेतला असेल तर त्यावरच्या इंटरेस्टचं सर्टिफिकेट, किंवा तुम्ही PPFमध्ये पैसे टाकले असतील तर त्याचं पासबुक, हे सगळे इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे झाले बेसिक डॉक्युमेंट्स. पण जर तुम्हाला इतर कोणतं स्पेसिफिक सोर्स ऑफ इन्कम असेल तर त्या सोर्स ऑफ इन्कमप्रमाणे तुमच्याकडे काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एक तुमच्याकडे सॅलरी इन्कम आहे, तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरकडनं फॉर्म 16 घ्यावा लागेल. आणि त्यामध्ये जर तुम्ही हाऊस रेंट अलाउन्स क्लेम करत असाल, म्हणजेच काय तर HRA अलाउन्स क्लेम करत असाल, तर तुम्ही जो काही रेंट पे करताय तर त्याचे रेंट पेडचे रिसिट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 2, कॅपिटल गेन ट्रान्झॅक्शन्स. तुम्ही जर एखाद्या वर्षात प्रॉपर्टी सेल केली असेल किंवा परचेस केली असेल तर त्याचे सेल डीड आणि परचेस डीड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स सेल परचेस केलेले असतील तर त्याचे स्क्रिप्ट वाईज ट्रान्झॅक्शन डिटेल्स, म्हणजे किती क्वांटिटी सेल केली आहे, कधी सेल केली आहे, ती कधी परचेस केली होती, काय रेटला सेल परचेस केलं आहे, ह्या सगळ्याची स्क्रिप्ट वाईज डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरनं हे ट्रान्झॅक्शन्स करताय त्या प्लॅटफॉर्मकडनं तुम्ही टॅक्स PNL सुद्धा घेऊ शकता ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचा. 3, तुम्हाला जर काही बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तर मग तुमच्याकडे त्या बिझनेसचे सेल्स आणि परचेसचे इनवॉइसेस असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही बिझनेससाठी एखादा लोन घेतला असेल तर ते लोन स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही बिझनेससाठी एखादा GST नंबर काढला आहे, तर मग GST रिटर्न्समध्ये काय डेटा रिपोर्ट केला आहे, तिथे काय टर्नओव्हर दाखवलं आहे आणि इन्कम टॅक्समध्ये काय टर्नओव्हर दाखवत आहे, हे सगळं मॅच व्हायला पाहिजे. आणि जर मॅच होत नसेल तर त्याचं तुमच्याकडे व्हॅलिड रिकन्सिलेशन असणं गरजेचं आहे. किंवा तुमचा बिझनेसमध्ये कोणी TDS कापला आहे तर त्याचं TDS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि वर्षभरात जर तुम्ही बिझनेससाठी काही ॲडव्हान्स टॅक्स पे केला आहे तर त्याचे चलानसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या इन्कम व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही सोर्स ऑफ इन्कम आहे, जसं की तुमच्या शेअर्सवरती तुम्हाला डिव्हिडंड मिळाला आहे, किंवा तुम्हाला फॅमिली पेन्शन येते आहे, किंवा तुम्हाला सेव्हिंग्स बँकवरती इंटरेस्ट मिळतो आहे, किंवा एखादी लॉटरी इन्कम आलं आहे, तर ह्या सगळ्याचा डॉक्युमेंटरी प्रूफसुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. बरं, ऑडिटला मराठीत लेखापरीक्षा असे म्हणतात. आता हे सगळे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे तर आहेतच, पण त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कुठे सबमिट करावे लागत नाही.
पण येस, कधी स्क्रुटिनी निघाली ना तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंटरी प्रूफ्स डिपार्टमेंटकडे सबमिट करावे लागतात. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स आता रेडी ठेवा आणि अचूक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स वेळेत तुमच्या टॅक्स कन्सल्टंटकडे सबमिट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.